कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, एक गंमत जी माझ्या वाचनात आली आणि आपसुकच हसू आलं. चला म्हटलं तुमच्याही मनापर्यंत पोचवावी आणि तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडंसं स्मितहास्य किंवा काही लोकांच्या चेहऱ्यावर अगदी खळखळून हास्य फुलवावं तरी म्हणून तुमच्या मनापर्यंत. पहा, आजकाल गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर कर्मचाऱ्यांची भरती जवळपास बंदच आहे. एक 2-3 खाती सोडली तर इतर खात्यामध्ये खूपच तुरळक प्रमाणात भरती केली जाते. नॅचरली जे कोणी काम करत आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण साहजिक आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये एका सहकार खात्यातल्या एका खात्यात भरती प्रक्रिया सुरू होती. आता अर्थातच सहकार खातं म्हटलं की तिथं आपल्या नेते मंडळींचे कार्यकर्ते यांची वर्णी आधी लागते, हेही सुज्ञास न सांगणे लगे. त्याच पद्धतीने एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूची यादी काढली जाते आणि त्याच्या आधी बरीचशी नेते मंडळांच्या कार्यकर्त्यांची तिथे वर्णी पण लागते. ते झाल्यानंतरसुद्धा एक पोस्ट कमी पडते. चला मग जनतेच्या पुढं थोडा देखावा पण केला पाहिजे म्हणून मस्तपैकी जाहिरात दिली जाते आणि जाहिरात दिल्यानंतर त्या एक पोस्टसाठी सुद्धा एका नेत्याकडून फोन येतो आणि अर्थात त्याच्या नातेवाईकाला ती राहिलेली पोस्टसुद्धा दिली जाते. आता जाहिरात तर दिली आहे, एका पोस्टसाठी आले 25-30 लोक इंटरव्ह्यू देण्यासाठी आणि साहजिक आहे ना, नोकऱ्याच नाहीत, आपोआप अशा कितीही कमी पोस्ट असल्या तरी तिथं अगदी तुमची 2 आकड्यांमध्ये पोस्ट असेल तर कमीत कमी 4 आकडी अर्ज येतातच. 3 आकडी तुमची वेकन्सी असतील तर 5 आकड्यामध्ये अर्जांचा तिथे अगदी भरणा होतोच. आता इंटरव्ह्यू घ्यायचा आहे 25 लोकांचा आणि एक पोस्ट आपली होती तीसुद्धा भरून टाकलेली आहे. एका नेत्याला आपण प्रॉमिस केलेलं आहे. मग आता जनतेपुढं फक्त देखावा करायचा आणि इंटरव्ह्यूमध्ये नापास होतील एवढंच बघायचं. त्या अनुषंगाने एका अतिशय हुशार अधिकाऱ्याने प्रश्न काढले इंटरव्ह्यूचे. त्यातला महत्त्वाचा प्रश्न की ज्याचं काहीच उत्तर नाही असाच प्रश्न पहिल्यांदा विचारायचा आणि मग त्या कॅन्डिडेटची दांडी गुल करायची, असं त्यांचं आपसात ठरलं. आणि मग ही कमिटी इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसली. एक विद्यार्थी येत होता. पहिल्याच प्रश्नाला दांडी उडाली की मग त्याला डॉमिनेट करायचं. इतकं साधं उत्तर तुम्हाला येत नाही, तुम्ही काय काम करणार, आणि त्याला हाकलून द्यायचं. असं करत करत एक विद्यार्थी येतो जो शेवटचा उरलेला असतो आणि पुणे तिथे काय उणे अशा पुण्यातला तो असतो. म्हटलं तर सगळं क्वालिफिकेशन अगदी उत्तम. त्यांनी जी काही जाहिरात दिली त्याच्यामध्ये हा अतिशय तरबेज दिसणारासुद्धा, त्याच्या आतमध्ये येण्यात आणि सांगितल्यानंतर खुर्चीवर बसण्यातला स्मार्टनेस हा काही त्या कमिटीच्या डोळ्यातनं लपू शकला नाही. मग तसं पाहिलं तर इतर 24 कॅन्डिडेटपेक्षा हा थोडा वेगळा दिसल्यावर थोडं त्यांनाही अचंबित व्हायला झालं. तरी पण त्यांना कॉन्फिडन्स होता की आपण जो प्रश्न टाकणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर काही नाहीच आहे. त्यामुळे याला उत्तर माहीत असणं किंवा हा अतिशय हुशारी वापरून ते उत्तर देणं हेही शक्य नाही हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणूनच त्याला बसायला सांगितल्यानंतर
अगदी अदबीने एका इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीने विचारलं, काही तुम्हाला पाणी वगैरे हवं आहे? नो थँक्स, इतकंच तो पुटपुटला. शॅल वी स्टार्ट आवर इंटरव्ह्यू? ओ येस, वाय नॉट, शुअर, आय एम रेडी इन ऑल रिस्पेक्ट्स. त्याचं हे कॉन्फिडंट उत्तर ऐकून इंटरव्ह्यू घेणारा पण मनातल्या मनात चकित झाला आणि कदाचित कुत्सितपणे आतल्या आत हसलासुद्धा. आतल्या आत तो म्हणालासुद्धा की मित्रा, आता मी तुला असा प्रश्न विचारणार आहे तेव्हा तुझा हा सगळा कॉन्फिडन्स मावळलेला असेल. तो तयारीत बसला आणि इंटरव्ह्यू घेणाऱ्याने त्याला प्रश्न विचारला. नदीच्या पात्रामध्ये मध्यभागी तुम्हाला एका नावेत सोडलेलं आहे. तुम्ही एकटे आहात आणि तुमच्याकडे 2 सिगरेट दिलेले आहेत. तुमच्याकडं काहीही नाही आहे आणि तुम्हाला सिगरेट पेटवायची आहे. कशी पेटवा? हा तुम्हाला प्रश्न. तो पटकन उद्गारला. तसं पाहिलं ना तर या प्रश्नाची मी 4-5 उत्तरं देऊ शकतो. कोणता ऑप्शन तुम्ही स्वीकारायचा उत्तर म्हणून ते कमिटीने ठरवावं. सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं. अरे, ज्या प्रश्नाचं एकही उत्तर नाही त्या प्रश्नाची हा इसम सांगतोय की मी 4-5 तुम्हाला उत्तर सांगू शकतो. सगळ्यांनी कान टवकारले आणि सगळे आपापल्या खुर्चीत पुढं होऊन बसले. एक उत्सुकता त्यांची शिगेला पोचली की हा स्मार्ट तर दिसतोय, मग ह्याचं उत्तर पण नक्कीच असं काहीतरी असेल का? मग हा गट्यांगळ्या खातो या उत्तराने, बघूयात. मग तो बोलता झाला. माझ्याकडे 2 सिगरेट आहेत, तुम्हीच सांगितलं, आणि सिगरेट पेटवायची आहे. होडीमध्ये मी एकटा आहे. पहा, 2 सिगरेट आणि मी, त्यामुळं होडीचं वजन ना थोडंसं वाढलं आहे. म्हणून 1 सिगारेट मी पाण्यामध्ये फेकून देईन. मग होडी काय होईल? दॅट बोट विल बिकम लायटर अँड युझिंग दॅट लायटर आय विल लाईट द सिगरेट. इंटरव्ह्यू कमिटी चकित झाली. बरं, तू बोलला होतास की 3-4 उत्तर देईन. दुसरं काही नाही. 2 सिगरेट आहेत अशा मी बोटीत ठेवीन. ओंजळीनी नदीतलं पाणी घेईन आणि त्या ओंजळीतल्या पाण्याचा एक एक थेंब पुन्हा नदीच्या पाण्यात कसा पडतो आणि आवाज कसा होतो ते मी ऐकेन. इंटरव्ह्यू घेणाऱ्यालाच तो विचारतो, कसा आवाज होईल हो? तो थेंब त्या नदीच्या पाण्यात पडल्यानंतर एक एक थेंब टिप 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 असा आवाज होईल. इंटरव्ह्यू घेणारासुद्धा उत्तर देऊन गेला, हो, टिप 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 असा होईल. मग मला असं वाटतं की कमिटीला एक गाणं माहीत असावं. बहुतेक ते अक्षय कुमारचं असेल. आता अर्थात हे गाणं कुठल्या पिक्चरमधलं, कुठल्या हिरोचं, असा काही कमिटीचा प्रश्न नाही, त्यामुळं त्याला मी नगण्य महत्त्व देतो. पण त्या गाण्याच्या ओळी मात्र खूप छान आहेत. टिप टिप बरसा पानी, पानी में आग लगाई. आता ही जी आग लागणार आहे त्याच्याने मी सिगरेट पेटवू शकतो, यामध्ये काही दुमत नसावं. इंटरव्ह्यू कमिटी चकित. ते म्हणले, बेटा, तिसरं काय उत्तर आहे तुझं? काही नाही सर, शेवटी सिगारेट, ती सिगारेट स्त्रीलिंगी आहे. मी काय करीन, 1 सिगारेट बोटीच्या फळीवर ठेवीन आणि दुसरी तिच्या शेजारी ठेवून फक्त शेजारच्या सिगरेटवरती मी हळूवार माझं बोट फिरवीन. तिला कुरवाळेन. फक्त एका सिगरेटला मी प्रेम करेन आणि हे बघताच दुसरी सिगरेट आपोआप जळायला लागेल. इंटरव्ह्यू कमिटीने अक्षरशः उठून एकमेकांना टाळ्या दिल्या आणि एकच वाक्य त्या कमिटीतल्या चौघांनी उच्चारलं कि नेते का जो भी रिलेटिव है वो गया भाड़ में, जो भी एक पोस्ट है वो बस इस पुणे वाले को दी जाती है. साला ये किसी भी प्रॉब्लम का सोल्यूशन निकालने में माहिर दिखता है, बड़ा ही काबिल इंसान है. चलो अपॉइंट करो इसे ही. जो कुछ भी एक वैकेंट पोस्ट है इसे दे दी जाए. त्याला आदेश दिला जातो, कल से काम पे हाजिर हो जाओ. तात्पर्य मित्रांनो, ह्याच्यातला विनोदाचा भाग जरी आपण विनोदानेच घेणार आहोत, पण त्या व्यक्तीच्या अशा प्रश्नाला उत्तर देण्याचा जो एक कॉन्फिडन्स आहे, इंटेलिजन्स आहे, हा इंटेलिजन्स आणि हा कॉन्फिडन्स
आजकाल प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप उपयोगी पडतो. तुमची ड्रास्टिक डिसिजन पॉवर काय आहे? तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमच्या भोवती घोटाळतच बसत नाहीत ना. कुठल्या तरी सोल्युशन, कुठल्या तरी एका निष्कर्षापर्यंत येऊन किती वेळात पोहोचता, दॅट इज ऑलवेज इम्पॉर्टंट ॲज फार ॲज कॉर्पोरेट अँड प्रायव्हेट कंपनीज आर कन्सर्न. तरीसुद्धा हा मी तुम्हाला थोडासा जोडून सहकार खात्याचा इंटरव्ह्यू वगैरे वगैरे सांगितलं होतं. असो, त्या भागालासुद्धा जास्त महत्त्व नाही आहे. यातला जो काही सारांश घ्यायचा आहे तो आपण घ्यायचा आहे आणि कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन, निष्कर्ष एक नक्की असू शकतो कोणता ना कोणता, जो ॲटलिस्ट त्या मोमेंटपुरता समोरच्याला नक्कीच खरा वाटून जातो आणि तुम्हाला ॲप्रिसिएशन नक्की मिळू शकतं. हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास आपल्याला कधीही आपल्या मनातला हरवून द्यायचा नाही आहे. हा संदेश देण्यासाठी हा एक विनोद आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल. अशाच अनंत गोष्टींचा खजिना देण्याचा प्रयत्न केलेला हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज आर्टिस्टचा एक युनिक यूट्यूब चॅनल.